नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण गोदरेज कंपनीचे ग्रासिया या कीटकनाशकाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर आपण यामध्ये आज सविस्तर माहिती बघणार आहोत। त्यामध्ये बघणार आहोत घटक, मोड ऑफ ॲक्शन, कोणकोणत्या रोगांवर चालते, तसं कोणकोणत्या पिकांमध्ये याची फवारणी केली पाहिजे, अशा सर्वच गोष्टींबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्याआधी जे पण शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण ग्रासिया याच्यामध्ये जर आपण घटक बघायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला फ्लुक्झामेटामाइड आपल्याला 10% EC फॉर्म्युलेशन मध्ये आपल्याला बघवायला मिळते। त्यानंतर आता आपल्याला या फ्लुक्झामेटामाइड या कंटेनचे आपल्याला मार्केटमध्ये 2 उत्पादनं आपल्याला बघवायला मिळतात। त्यामध्ये आपल्याला एक ग्रासिया हे आपल्याला गोदरेज कंपनीचं बघायला भेटतं व त्यानंतर आपल्याला सिन्वा हे निसान केमिकल या कंपनीचे आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल बघवायला मिळते। तर आपल्याला जे पण योग्य वाटेल आपण त्याचा वापर करू शकता। त्यानंतर आपण याची मोड ऑफ ॲक्शन बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तर ग्रासिया हे निसान केमिकल कोऑपरेशनने सहकार्याने लॉन्च केलेलं आहे। त्याची हे ब्रँडिंग गोदरेज ॲग्रोवेट हे करत असते। तर ग्रासिया कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर आपल्याला दीर्घकाळ आपल्याला रिझल्ट हे आपल्या पिकामध्ये बघवायला मिळतात। त्यानंतर ग्रासिया कीटकनाशक हे IRAC हे आपल्याला 30 गट वर्गीकृत आपल्याला बघवायला मिळते। म्हणजे आपण जे आपल्याला बेनिविया आहे हे आपल्याला 28 क्रमाच्या गटामध्ये आपल्याला बघवायला मिळते। त्यानंतर हे आपल्याला 30 गटाच्या मध्ये आपल्याला बेनिवा यांच्यापेक्षा हे अपडेटेड आपल्याला बघवायला मिळते। तर हे कीटनाशक आपल्याला मित्र कीटकांना आपल्या हानी पोचवत नाही, जेणेकरून आपल्याला त्याचे पण एक चांगल्या प्रकारे फायदे होत असतात। यामध्ये या कीटकनाशकामध्ये ग्रासियामध्ये आपल्याला ट्रान्सलेमिनर ॲक्शन पण बघवायला मिळते, जेणेकरून आपल्या पिकाच्या पानाच्या खालच्या दिशेने जे कीटक असतात त्यांचं पण नायनाट होण्यास आपल्याला छान प्रकारे मदत मिळत असते। आपण ग्रासियाचा उपयोग केल्यानंतर आपल्याला काही तासातच आपल्याला कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन त्यांचा अकस्मातिक झटक्याने ते मृत्यू पडत असतात। त्यानंतर आपल्याला बाजारात जे विद्यमान कीटकनाशक आहे त्यांना न जुमानणारे कीटक देखील आपल्याला ग्रासिया याची फवारणी केल्यानंतर आपल्याला नियंत्रित आपल्याला बघवायला मिळतात। त्यानंतर हे कीटकनाशक आपल्याला मज्जासंस्थेवर JBA गेटेड क्लोराइड चॅनलला नियमितरित्या प्रतिबंध करण्याचे काम करत असते। तर मित्रांनो, ही झाली आपल्याला थोडक्यात मोड ऑफ ॲक्शन बद्दल माहिती। तर आपण कोणकोणत्या पिकांवर आपण याची फवारणी करू शकतो तसेच आपण याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तर आपण मुख्यतः आपण वांगीमध्ये आपलं तुडतुडे, फुलकिडी तसेच फळ आणि शेंडे पोखरणारी अळी याच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो। तसंच कोबीमध्ये आपण डायमंड बॅकमॉथ, तंबाखूचा सुरवंट, सेमिलुपर या अळीवर आपण याचे नियंत्रण बघवायला मिळते। आपण मिरचीमध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला फुलकिडे तसंच फळ पोखरणारी अळी, तंबाखू, सुळवंट अशी अळींचा आपल्याला नायनाट करण्यास मदत करत असते। भेंडीमध्ये आपण जर बघायला गेलं तर आपल्याला तुडतुडे, फुलकिडे, फळ पोखरणारी अळी, अळी अशा अळींवर आपल्याला नियंत्रण बघवायस मिळते। त्यानंतर आपल्याला तूरमध्ये शेंगा पोखरणारी अळी याच्यावर नियंत्रण आपल्याला देत असते। त्यानंतर टोमॅटो पिकामध्ये आपल्याला फुलकिडे, फळ पोखरणारी अळी, नागअळी तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्यांवर आपल्याला हे चांगल्या प्रकारे नियंत्रण देण्याचे मदत करत असते। तर आपण याच्यामध्ये आता थोडक्यात याचे आपण फायदे जाणून घेऊया। तर याचे फायदे जर बघायला गेलं तर जेव्हा आपल्या पिकावर एकदम सक्रिय भरपूर उत्पादनासाठी कीड हे आक्रमण करत असतात तेव्हा आपण याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आपण याला फवारणी करू शकतो।
त्यानंतर जर दुसरा फायदा जर बघितला तर थ्रिप्स आणि बोर्समध्ये जेव्हा प्रभावी नियंत्रण त्याच्या ट्रान्सलेमिनार कृतीमुळे पानांना देखील शोषक कीटकही मारलेले जातात, त्याच्यामुळे आपल्याला याची पूर्ण संरक्षण मिळत असते. त्यानंतर आपण जर तिसरा जर फायदा जर बघितला तर हे आपल्या पर्यावरणास अनुकूल आहे. याच्यामुळे आपल्याला फायदेशीर कीटक आणि सस्तन प्राण्यांसाठी देखील हे आपल्याला सुरक्षित बघवायस मिळते. तर मित्रांनो, त्यानंतर आपण शेवटचा जो टॉपिक आहे तो म्हणजे आपल्याला याचे प्रमाण. जर आपण जर प्रमाण जर बघायला गेलं तर आपल्याला एकरी आपल्याला 160 मिली याचा वापर करायचा आहे ग्रासिया कीटकनाशकाचा. तर मित्रांनो, ही झाली आपल्याला ग्रासिया कीटकनाशकाबद्दल थोडक्यात माहिती. तर भरपूर शेतकरी बांधव नवीन असतील तर अशा शेतकरी बांधवांनी आपल्या नक्की व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून आपण अजून नवीन नवीन व्हिडिओबद्दल चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न करत राहू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.